स्टार्ट. अनेक पुरुषांना आता जगावं की मरावं असं झालेलं आहे. म्हणजे जगावं तर कशासाठी? मरून गेलेलं बरं. कारण विवाह झाल्यानंतर पत्नी खूप त्रास देते. सकाळी उठल्यापासून जे कटकट करते, रात्री झोपेपर्यंत कटकट करते. बिचारा बाहेर कुठे कामावर जातो, तेवढ्या वेळेस तो व्यवस्थित राहतो. या पत्नीच्या त्रासामुळे कंटाळलेले पुरुष आता अलीकडे घर पण सोडून जायला लागलेले आहे. आपल्याकडे महाराज का बनतात? आश्रमात का जातात? हिमालयात का जातात? वेगवेगळ्या पंथामध्ये का जातात? केवळ नको हा संसाराचा त्याग. आणि आपण संसार चिकटून बसतो, बायका मुलं. याच्यापेक्षा आता अलीकडे या रोजच्या कटकटीतून जर आपल्याला मुक्तता मिळायची असेल तर आपण आता स्वातंत्र्य घेतलं पाहिजे. याकरता पत्नी जी कटकट करते आहे, आपल्याला जे मेंटली हॅरेसमेंट करते आहे आणि आपल्याला जेलमध्ये पाठवायची धमकी देते आहे, खरं तर आपण घरातच एक प्रकारे जेलची शिक्षा भोगत असतो. रोज पत्नीचा त्रास सहन करत असतो. झोप येत नाही रात्रभर, काळजीने आपण जगत असतो. अहो एकटा राहून बघा, पत्नी त्रास देत असेल ना, बिनधास्त स्वतंत्र राहा. मुलं बायको असं मी सांगत नाही आहे, असं तंत्रज्ञ सांगत आहे. त्याच्यामधले जे विशेष व्यक्ती आहे त्यांचं असं म्हणणं आहे का तुम्ही आयुष्यभर कटकट करत जगण्यापेक्षा तुम्ही संसाराचा त्याग करा. बायको रोज कटकट करते, तुम्ही ऐश्वर्याने जगण्याऐवजी आरामात जीवन जगा. धन्यवाद.